मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही. मित्रांनो, आज नक्कीच आपल्याला समजेल की एकनाथ शिंदे किती लाचार झाले. महायुतीमध्ये जर राहायचं असेल तर आपल्याला दंगा करून चालणार नाही असं त्यांनी दगेकरांना आश्वासन दिलं किंवा दगेकरांना त्यांनी एक चेतावणी दिली. तुम्ही ज्या पद्धतीने एक रहस्य काढताय मोहोळांचं, जैन समाजाच्या बोर्डिंगची जागा हडपाचं, म्हणजे भाजपमध्ये कोणी काहीही करेल किंवा महायुतीमध्ये कितीही भ्रष्टाचार होईल तरी आपल्याला गप्प बसायचे असं एका प्रकारे त्यांनी सांगितलंय. तुम्हाला ते पुढे बघायलाच मिळणार आहे की कशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मित्रांनो, हे अतिशय चुकीचे आहे. महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणं हे चालू आहे. बघा काय म्हटले एकनाथ शिंदे. बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. काही त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या अरे गोष्टीसाठी, बाबा. पुण्यामध्ये जे काही चालू आहे ते. मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही. पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का नाही, बाळासाहेब नाही, तुम्हाला? अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले. आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे. महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहे, विरोधकांच्या हातात कुठल्याही खोलीत द्यायचं ते नाही. सातत्याने बोलतात की भाजपच्या विरोधात बोलत नाही, पण जी वृत्ती आहे त्याच्या विरोधात बोलतोय, करप्शनच्या विरोधात बोलतोय. शनिवार वाढेल तर आधार कार्ड आणि बघूनच तो एक सोडण्यात यावं असं कार्यकर्ता आनंद आहे, कडून मागणी काम होती. करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे. महायुती म्हणून त्यांनी अगोदर हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही. आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल आणि हा विषय संपेल. तर बघितलं मित्रांनो, किती लाचार झालेले एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांना वारंवार विचारण्यात येते की तुमचा त्यांना सपोर्ट आहे का. तर ते काय सांगताय की नाही, मी त्यांना सांगितलंय, त्यांना समज दिली आहे की तुम्ही त्यांच्या विरोधात काही बोलू नका, हे मॅटर इथंच क्लोज होईल आणि उद्यापासून तुम्हाला इथे या विषयावर काहीही ऐकायला किंवा काही मिळणार नाही. त्यावेळेस सांगितलं त्यांनी, त्यांच्याकडे पुरावे होते, पुराव्यांच्या बेसिसवर ते काही बोलत होते, कागदपत्रांच्या बेसिसवर. पण आता ते काही बोलणार नाही, कारण की लाचार म्हणजेच एकनाथ शिंदे असे दुसरी